हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. प्रशांतजींनी ग्रिलेंटस कप सिरप आणलं होतं माझ्यासाठी. पूर्ण बॉटल संपली, परंतु कप काय गेला नाही. आता खूप लेट झालं आहे, 10:30 वाजले, तरी पण मी बेडमध्येच आहे. ॲक्च्युली झालं काय, प्रशांतजी आपले अर्ली रायझर आहेत. ते 4ला 5ला कधी पण उठता. 5:30ला त्यांनी आंघोळीला गिझरचं पाणी सोडलं बकेटमध्ये आणि त्या आवाजाने मला जाग येऊन गेली आणि मला रात्री झोप पण येत नाही. आता मंगळवारी जेव्हा मी ड्रेसिंगला जाणार आहे तेव्हा माझी भाची गायनाकोलॉजिस्ट आहे, तर त्यांना पण मी सांगणार आहे की मला झोप येत नाही, तर त्याच्यासाठी काही मेडिसिन वगैरे, कारण हे रोजचंच झालं की मला रात्री झोप येत नाही. तर आजचा दिवस खूप खास आहे. का खास आहे तर टेन्शन आहे ॲक्च्युली आत्ता तरी मला खूप, की आज रिझल्ट लागणार आहे निवडणुकीचे. जसं की यू ऑल नो, 2 डिसेंबरला मतदान झालं माझ्या भावाचं. तर आज रिझल्ट लागणार आहे. परंतु ते प्रतीक प्रशांतजी गेल्यानंतर ते खूप लवकर गेले, म्हणजे 7-8ला गेले, आय थिंक ते 7ला वगैरे गेले. त्याच्यानंतर मला झोप लागली आणि आत्ता जस्ट जरा वेळापूर्वी करीना आली. तिने मला हक केलं, हाय मम्मा, गुड मॉर्निंग असं म्हणून. मग ती बोलली की मी झोपते. ती झोपलेली नाही आहे, खूप लवकर निघाली असणार आहे ती. आणि वाईट गोष्ट अशी की रुपालीचा आज 3रा दिवस आहे. रुपाली जे की झाडू फरची आणि भांडे क्लीन करते. परवा तर तिची पुतणी आली होती, काल तिची पुतणी आली नाही. आज मी तिला फोन केला तर ती बोलली मला बरं नाही. तर मला आता खूप टेन्शन आलं आहे, सगळं काम तसंच पडलं आहे. तर मी तिला बोलले की रुपालीचा फोनही ऑफ आहे. तर तिची पुतणी बोलली की मी काकांचा नंबर आहे, काकांना विचारते. तर आय डोंट नो आता ती येईल असं मला नाही वाटत. करीनालाच बिचारीला उठल्यावर कामं करावे लागतील आता. चला आता मी उठते, ब्रश वगैरे करते, फ्रेश होते आणि मग बोलते तुमच्याशी. प्रशांतजी प्रतीकला घेऊन आता सिन्नरला जे स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे ना, तिथे गेलेले दर्शनाला, स्वामींना प्रार्थना करायला. आता 12 वाजले आणि ते मतमोजणी चालू आहे. त्यांनी मला फोन केला होता. आत्ताचं तरी आहे की थोड्या मतांनी आघाडीवर आहे माझा भाऊ. धडकन अक्षरशः अशी वाढली. ते मला बोलले की 1 तासामध्ये रिझल्ट कळून जाईल. मी कंटिन्यू महाराजांना सांगते की माझ्या भावाला नेऊन तुम्ही माझ्या आईवडिलांना खूप खूप दुःख दिलं. देवाने दुःख दिलं असं नाही म्हणता येत, त्याला तेवढंच आयुष्य होतं, पण खूप दुःखी आहे बुवा ते. कुठल्याच गोष्टीने त्यांचं ते दुःख भरून नाही निघू शकत, कुठल्याच गोष्टीने नाही. तरी पण हा विजय झाला तर त्यांच्या त्या दुःखातून थोडेसे ते सावरतील, त्यांना आनंद होईल, आम्हाला बहिणींना आनंद होईल. त्याचा प्रचार करता करताच माझं हे दुःख वाढून गेलं आणि ऑपरेशनची वेळ आली. ते निमित्त झालं. 7 वर्षापासूनचा हा त्रास होता मला. तर आता मी खूप आतुरतेने वाट बघते आणि पूर्ण महाराजांवर विश्वास आहे की माझा भाऊ विजयी होईल. आत्ता 12 वाजले, 1 तासाने जेव्हाही रिझल्ट लागेल मी सगळ्यात पहिले तुमच्याशी शेअर करेल. आता मी तर काही सिन्नरला जाऊ शकली नाही, पेशंट नसती, ऑपरेशन झालं नसतं तर मी पण सकाळी सकाळी प्रशांतजींबरोबर 7लाच सिन्नरला जाऊन पोहोचली असती. चला, आय होप सो की माझा भाऊ निवडून येईल. मी जरा वेळापूर्वी तुमच्याशी बोलली होती. आत्ता 12:15 वाजले. मी लेट उठली बरंच, पण उठल्यापासून इथेच महाराजांच्या फोटोच्या तिथे बसून राहिली आणि महाराजांना प्रार्थना करत होती. तर माझा भाऊ विजयी झाला. माझा भाऊ नगरसेवक झाला. काहीतरी 200-250 मतांनी तो विजयी झाला. तर मी इतकी इतकी हॅपी आहे की मी सांगू शकत नाही शब्दामध्ये तुम्हाला. मी महाराजांना हे सांगत होते, सगळ्यात पहिले तर आईवडिलांसाठी प्रार्थना करत होते की माझ्या आईवडिलांनी 1 वर्षापूर्वी मिलिंदच्या जाण्याचं खूप मोठं दुःख दिलं, याला विजयी करून त्या दुःखातून थोडंसं त्यांना आनंद मिळू द्या. आणि माझ्या भावासाठी पण, ज्याने की कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, इथून मागे कुठलंही त्याच्याकडे पद नसताना त्यांनी अनेक गोरगरिबांची मदत केली आहे. तर त्याला विजयी मिळू द्या. 2 तासापासून मी इथेच महाराजांजवळ बसली आहे आणि माझा भाऊ विजयी झाला, याचा मला खूप आनंद आहे. खूप मला इमोशनल व्हायला होतं आहे, आनंदाचे अश्रू येत आहेत. खूप हॅपी आहे मी, खूप हॅपी. आज माझा लहान भाऊ सागर भाटजिरे
नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे, विजयी झालेला आहे. तर पूर्ण सिन्नर शहरामध्ये अशा पद्धतीने मिरवणूक चालू आहे. आणि माझा मोठा भाऊ जो की आज नाही आहे ह्या जगामध्ये, देवाघरी गेला आहे, तर लोकांनी त्याचे मोठे मोठे फोटो बनवून तो मिरवणुकीमध्ये मिरवताय त्यालाही. आणि खरंच तो आज असता तर त्याला खूप म्हणजे खूप आनंद झाला असता. आम्ही सगळे त्याला मिस करतोय. तो आज असता तर त्याच्या आनंदाला पारावार राहिला नसता आणि तो वरून नक्कीच हे सगळं दृश्य बघत असेल. माझी संपूर्ण फॅमिली इतकी जल्लोषामध्ये. प्रशांतजी मला सारखे व्हिडिओ कॉल करताय आणि मला सारखं इमोशनल व्हायला होतं आहे आणि खूप दुःख वाटतं आहे की मी तिथे नाही जाऊ शकली. परंतु चला, मला माझं एवढं ऑपरेशन झालं, हे झालं, तर माझ्या कष्टाचं चीज झालं. माझ्या एकटीचेच कष्ट नव्हते. मी 1% असेल, 99% बाकीच्यांचे प्रयत्न होते, पण 1% कुठेतरी मीही होते. तर माझं कष्टाचं चीज झालं आणि माझा भाऊ विजयी झाला. माझे छोटे मेवणे देखील विजयी झाले, शारदाचे मिस्टर शेखर गोळे सर. तर माझं कुटुंब आज दुहेरी आनंदामध्ये. सगळे खूप नाचताय, गुलाल खेळताय. प्रशांतजी मला सगळे सारखं व्हिडिओ कॉल करून सगळं दाखवताय. माझे आईवडील दाखवले. खूप इमोशनल असा हा क्षण आहे. माझी संपूर्ण फॅमिली, माझ्या सगळ्या बहिणी, माझे आईवडील, आनंदाश्रू खूप रडले, खूप रडले. आनंदाचे अश्रू सगळ्यांचे. माझ्याकडून तर अजूनही कंट्रोल होत नाही. मला खूप फोन येत आहे सिन्नरवरून. तर मी खूप आनंदी आहे, पण ह्या गोष्टीचं दुःख आहे की मी जाऊ नाही शकले त्या आनंदामध्ये सहभागी व्हायला. परमेश्वराला मी हीच प्रार्थना केली की माझ्या भावाला सद्विवेक बुद्धी दे. आणि तो आत्तापर्यंत कुठलं पद नसताना गोरगरिबांची मदत करत आला आणि म्हणूनच आज त्याचा विजय झाला आहे. आणि इथून पुढे पण तुम्ही त्याला अशीच बुद्धी द्या की त्याने गरजूंची मदत करावी. जिथे कुठे त्याची गरज आहे, जिथे कुठे तो कोणाच्या कामी येऊ शकेल, तर ते नक्कीच त्याने ते करावं. अशीच तुम्ही त्याला बुद्धी द्या. आणि माझा भाऊ तसाच आहे. कधीच तो कशाची अपेक्षा न करता इतरांची मदत करत असतो आणि ह्या गोष्टीचा एक बहीण म्हणून मला खरंच अभिमान आहे. इथे करीनाची एंट्री झालेली आहे बाय द वे गाईज. हॅलो एव्हरीवन. करीनाला खूप आंटी मिस करत होत्या. खूप आंटींनी विचारलं तुला करीनाने आली का, करीनाने आली का. माझे एक्झाम्स चालू होते 7चे, त्याच्यामुळे 2 वीक पासून मी येऊच नाही शकले. तर करीना आल्यानंतर थोडी झोपली होती. तू कितीला घेतली होती गाडी? लवकर निघाली का तू? 5ला बसले. हा बरं, लवकर पोहोचण्यासाठी. हो, मग 10ला घरी आले ना. आणि आज आमची रुपालीची पुतणी पण का आली नाही, तिने डिच्चू मारला. तर आता करीना घर आवरते. ते जे 2 शर्ट आहे ना त्या गाथोड्यावरचे, ते टाकता साईडने टाकता आले तर बघ, मी प्रेसवाल्याला फोन करते. वरती थोडंसं चढून ते माझे सगळे ब्लेझर आहे ना, थोडेसे मागे घे असे एका ह्या रेडच्या पुढे. मी ते सिन्नरला जायची ना तेव्हा वेअर करे. वर चढ. सिन्नरला जायचे ना तेव्हा इकडे घे रेडच्या पुढे, लाईनीत लाव असं. ते खूप विस्कटलेले दिसतं. थोडं नाही ना, तुला न्यायचं असेल तर. माझा वापरही होत नाही, काही नाही. आता उगाच ते नाही टिनू, खरंच तुला न्यायचं असेल तर जाता. ते पण लाव ना त्याच्या पुढे. ते घालताय ना सध्या पप्पा, आपले पुढारी पप्पा, त्यांची जॅकेट घालून जात आहे. थंडीमुळे घालताय ते.
आज तर पप्पा एवढे हॅपी आहे, जेवायलाही गेले नाही हॉटेलमध्ये, कुठं नाही म्हणे मला आज भूक नाही लागणार. झाडून झाल्यानंतर करीनाच्या मागे जो तुम्हाला भांड्यांचा गंज दिसतोय ते भांडे घासायचे. हिला सांगते राहू दे बाई, पुसू नको, पप्पा झाडलं गेलं बस झालं. ही पोरगी नाही ऐकते. करीना मला बोलली बघू मम्मा, मी बघू का तुझं ऑपरेशन? तर म्हटलं अगं तिथे तर ड्रेसिंग आहे. मग माझ्याकडे ते स्टिचेसचा ड्रेसिंग केलं ना त्या दिवशी, फोटो घेतला होता प्रशांतजींनी, तो फोटो होता. तर मग मी तिला तो फोटो दाखवला तर ती इतकी रडायला लागली माझ्या गळ्यात पडून की सॉरी मम्मा, मी तुझ्याजवळ नव्हते, इतकं मोठं तुझं ऑपरेशन झालं. म्हटलं काही नाही बेटा. एक तर माझे दोन्ही मुलं खूप हळवे, लगेच त्यांना रडायला येतं. तर हे बघा एवढे सगळे भांडे तिने घासले, खूप कामं केले आज करीनाने. आज सकाळपासून म्हणजे जसा निकाल लागला तेव्हापासून फोनाफोनी चालू आहे. सगळ्या बहिणीचे फोन येत आहे, मैत्रिणींचे फोन येत आहे, जवळच्या नातेवाईकांचे फोन येत आहे. सगळे अभिनंदन म्हणत आहे. अनेक जणं म्हणत आहे की बघ तुझ्या कष्टाचं चीज झालं बुवा, नाही का. तर जसं की मी म्हटलं माझ्या एकटीचे कष्ट नव्हते, परंतु हो त्या प्रचारामुळे म्हणजे ते फिरण्यात आलं जे काय होतं त्याचं मला आता बिलकुल काही वाटत नाही. माझ्या भावाचा विजय ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्या सर्वांसाठी. तर लिटरली आत्ता किती वाजले माहिती का? 4 वाजले 4. आणि मी चहा आणि टोस्ट खाल्ले. एक मुलगी की एक मैत्रीण कोणीतरी, मुलगीच बोलली वाटतं की काकी आजी काय तुम्हाला बारीक होऊ देणार नाही, आजी टोस्ट खारी घेऊन येता. आणि मला पहिल्यापासून मला हे बिस्किट टोस्ट खारी या गोष्टी खूप आवडतात. इवन आज पण मी मस्तपैकी चहा केला आणि चहा टोस्ट खाल्ले. तर मला भूकच लागली नाही आणि फोनच्या नादात आणि व्हिडिओ एडिट करत होते त्याच्यामुळे टायमाकडे लक्ष नाही. तर आत्ता 4 वाजले, म्हटलं चला काहीतरी खाऊन घेऊ. तर व्हिडिओ मी जस्ट अपलोड केला आणि आता बघते काहीतरी फ्रूट वगैरे खाते, कारण आता जेवणाची तर वेळ राहिली नाही आणि जेवणा इतकी मला भूक पण नाही लागलेली आहे. आणि दुपारपासून जी सिन्नरमध्ये मिरवणूक निघालेली आहे ती अजूनही चालू आहे. प्रशांतजी आणि प्रतीक मला आमच्या फॅमिली ग्रुपवर व्हिडिओ शूट करून टाकताय. तर दुपारपासून मिरवणूक निघालेली आहे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे मिरवणुकीमध्ये खूप सगळ्या लोकांनी माझा भाऊ मिलिंद याचे मोठे मोठे फोटो लोक मिरवणुकीमध्ये घेऊन नाचताय. आणि ही गोष्ट एकदम खरी आहे की माझा भाऊ मिलिंद असता तर आज म्हणजे त्याच्या आनंदाला काही पारावार नसता राहिला. खूप म्हणजे खूप सागरपेक्षाही तो खूप आनंदी झाला असता. त्या भावांचं प्रेम म्हणजे आपण म्हणतो ना राम लक्ष्मणासारखं माझ्या दोन्ही भावांचं प्रेम होतं. कधीच त्यांच्यामध्ये तुझं माझं कधीच आलं नाही आणि कुठेतरी त्या प्रेमाला नजर लागली असंच मी म्हणेन. तर खूप लोकांनी मिलिंदचे मोठे मोठे असे एकदम मोठे मोठे फोटो घेऊन मिरवणुकीमध्ये नाचताय. इवन आत्ता पण मिरवणूक अजून चालू आहे. आता संध्याकाळचे 6:45 वाजले परंतु अजून मिरवणूक चालू आहे. प्रचंड गुलाल उधळणं, सगळे खूप मजा करताय. आणि मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की मी आज तिथे जाऊ शकली नाही, परंतु त्यापेक्षा खूप आनंद या गोष्टीचा आहे की माझा भाऊ विजयी झाला. आणि मिलिंदची कमी आज मला काय माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला खूप खल्ली आहे. तो आज पाहिजे होता. त्याने मागच्या वेळेस 8 वर्षापूर्वी पण माझा भाऊ सागर उभा राहिला होता, पण खूप थोड्या मतांनी अपयश त्याच्या पदरी आलं होतं. आणि आता इलेक्शन लढायचं म्हणजे पैसा लागतो. तर त्यावेळेस त्याने सागरला सांगितलं की तू काय घाबरतो, मी आहे ना म्हणे, आपण परत लढू. तर नेहमी असं सागरला तो मॉरल सपोर्ट द्यायचं काम मिलिंद करायचा. एकदा असंच त्यांनी कांदे पेरले होते. एकदा सागरनी मला हा किस्सा मागे सांगितला दिवाळीच्या वेळेस, जेव्हा मी गेली होती बघा, तुम्ही जर बघितलं असेल तेव्हाही सागर रडला होता. तर खूप त्यांनी कष्ट करून कांदे लावले होते आणि त्या कांद्यांना काहीच भाव नाही आला, म्हणजे अक्षरशः कांदे ते फेकावे लागले होते. तर सागर तेव्हा पण इमोशनल झाला होता नाही का. शेतकऱ्याला जेव्हा त्याचा माल असा कवडी मोल जातो, खूप कष्ट करूनही अपयश पदरात येतं, तेव्हा शेतकऱ्याला रडायला येतं. अनेक ठिकाणी आपण बघतो शेतकरी आत्महत्या करता. तर त्यावेळेस असंच खूप नुकसान झाल्यामुळे सागर इमोशनल झाला होता. तर मिलिंद त्याला बोलला, अरे तू वेडा आहे का म्हणे, काही नाही काय, आपण ते नुकसान कुठेही भरून काढू म्हणे, तू कुठं हे झाला. तर तो मॉरल सपोर्ट जो मोठ्या भावाचा होता तो सागरला राहिलेला नाही आहे. आणि मिलिंदची कमी मी जसं तुम्हाला नेहमीच सांगते की कोणीच भरून नाही काढू शकत, परंतु हो खूप सगळे त्याचे मित्र आहे एकदम भावासारखे, त्याच्यावर प्रेम करणारे, त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारे. आम्ही बहिणी आमच्या सगळ्यांच्या वेल विशेष शुभकामना त्याच्याबरोबर आहे. आणि आईवडिलांचे आशीर्वाद, बहिणींचं प्रेम, बहिणींचे आशीर्वाद, मित्र, प्रेमसंबंधी लोक, असे अनेक लोकांचे त्याच्या पाठीवर म्हणजे आशीर्वाद होता त्याला. आणि तेच कारण आहे की आज तो विजयी झाला आहे. आणि
खूप म्हणजे खूप आनंद आहे ह्या गोष्टीचा मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला आणि संपूर्ण सिन्नर शहराला असं मी म्हणेल. गाईज मी डिनरला बसली पण करीनाचं काम काय संपूर्ण राहिलं. ती काणे कोपरे सगळं स्वच्छ करू राहिली. तिला वाटतं आता मम्मीला वाकायचं नाही तर 2 दिवसात काय काय करून काय काय नाही तर ते बघा. आज आमच्या कल्पनाताईंनी मेथीचे पराठे बनवले कारण की करीनाला मेथीचे पराठे खूप आवडतात आणि खूप टेस्टी झाले, खूप यमी झाले. आणि प्रशांतजी आणि प्रतीक डिनर आज त्यांचं सिन्नरलाच आहे, माहीत नाही घरी एका हॉटेलला आहे पण त्यांचं डिनर तिकडं होतं. मग मी करीनाला विचारलं काय खायचं तर मग ती म्हणे मेथीचे पराठे. तर मग मेथीचे पराठे आम्ही आता खात आहोत. तुम्हाला विशेष वाटेल की डिनरला मेथीचे पराठे पण आवडता करीनाला म्हणून मग बनवून घेतले आणि मी देखील पराठे हां हिरव्या पालेभाज्या आपल्या करीनाला खायला कारण की त्या निवडेल कोण करेल कोण मग त्याच्यामुळे या निमित्ताने मेथी खाल्ली जाईल. तर खूप टेस्टी झाले मेथीचे पराठे. या तुम्ही हां थंडीमध्ये मेथी खायला पाहिजे. माझं डिनर चालू आहे आणि करीना बिचारी आत्ता आंघोळीला जाणार आहे कारण तिने एवढं काम आवरलं आहे की ती म्हणते नाही नाही मी शॉवर घेतल्याशिवाय डिनरही करणार नाही आणि झोपणारही नाही. तर पाणी सोडलं आहे आंघोळीला, आता आंघोळीला जाईल माझी करीना. माहीत नाही आता कोणी मिक्सरवर काही दळतानी की काय त्या भिंतीवर पूर्ण उडालं आहे राईस सारखं व्हाईट व्हाईट काहीतरी. राईस कसं दाल राईस माझ्यासाठी ग्राइंड केली असेल मग माहीत नाही. तर सगळ्या फ्रीजच्या त्या बाजूच्या भिंतीवर उडालेलं आहे जे करीना पुसून काढते भिंत आता. गाईज मैत्रिणींनो या मुलीवर साफसफाईचा भूत सवार झाला आहे आणि ती काही केला ऐकायलाच तयार नाही. मी बसल्या जागी एकच ठिकाणी म्हणून एकाच ठिकाणचं शूट घेते पण ती सगळीकडे फिरते सफाई करत. प्लीज सांगा हिला कमेंट्समध्ये की डॉक्टरने हिला म्हटलं आहे की जास्त फटीग नाही करायचं आणि ही किचनचा टेबल साफ करते. गाईज मी केला असता ना उद्या, मला सांग मी उद्या आहे परवा आहे. मला बघवलं जात नाही माझं एवढं तू आल्यापासून साफसफाई माझ्या घराची. गाय मैत्रिणींनो 15 दिवसात माझ्या घराची वाट लागली आहे. ती आल्यापासून आवरते. मी म्हटलं चला आपण हा टेबल तरी पांढरा शुभ्र टेबल माझा असा गंदा होऊन गेला. थोडं टेबल फक्त मी क्लीन करते बाकी काही नाही. बाकी काही नाही दीदी. बॅक एक झालं तर परत नाही झालं मग मी जाते आता झोपा. घड्याळामध्ये वाजलेले आहे रात्रीचे 9:15. करीना आपली करते आंघोळ. करीनाला आंघोळ करायला 1 तास लागतो. ॲज अ मदर मला खूप टेन्शन येतं लग्न होईल तर काय होईल या मुलीचं. कोणती सासू 1 तास सुनेची आंघोळ बर्दाश्त करेल आय डोंट नो. हेअर वॉश असला तर 1.5 तास. ती म्हणते मी लग्न नाही करणार परंतु लग्न तर करावंच लागतं नाही का. तिलाही मी असंच सांगत असते. बाय द वे आपले प्रशांतजी आणि प्रतीक अजूनही आलेले नाही. सगळ्या लोकांना बाहेर हॉटेलवर जेवण आहे, नॉनव्हेज जेवण आहे. बाय द वे व्हेज खाणाऱ्यांना व्हेज आणि इवन माझ्या बहिणी भाऊजा सगळे बाहेर गेले जेवायला. आई दादा बिचारे ते नाही जाऊ शकत, त्यांना बाहेरचं जेवण आवडतही नाही आणि एवढं वय झालं आहे त्यांचं, त्यांना थंडी वाजते आणि ते आज त्यांची खुशी एवढी आहे की त्यांना भूकही लागली नसणार आहे पण तरी पण आईचा आत्ता माझा कॉल झाला. आईला म्हटलं काय गं बाई मुलगा निवडून आला तर लगेच मला विसरून गेली का अशीच जॉक करत होते कारण आज दिवसभर आई बिचारी घरीच होती. ती काय कुठे गेली नाही पण दिवसभर घरी लोक येत होते भेटायला आणि मी केला तर तेव्हा नेमकी गल्लीमध्ये मिरवणूक. फटाके इतके फटाके फोडले लोकांनी, इतके फटाके धम्माल, इतकी मजा आणि मला खूप हे वाटत होतं की मी का तिथं नाही. काश मी तिथे असते, किती नाचले असते, किती कुदले असते. मग भले परत का ऑपरेशन करावं लागले ना. नाही जोक सपाट पण खूप मजा केली. खूप लोकांनी खूप एन्जॉय केलं आणि आता आई बोलली की सगळे जेवायला गेले. 9:15 वाजले. जस्ट मी आईचा कॉल ठेवला तर मी प्रशांतजी आणि प्रतीक यांची वाट बघत इथे हॉलमध्येच बेडवर पडली आहे. येईलच ते आता, माहीत नाही मी असंच म्हणते येईलच ते आता कारण ते जेवण करत होते. कधी निघतील काय नक्की कधी निघतील आय डोंट नो. हे बघू शकता हे बघा मामाचा बोलला काही तर बोल आता पागल अरे सांग ना पागल बघा हे 2 भूत बघा कसे आले. Hi guys, we are back from the celebration.
माझा मामा निवडला, आम्ही खूप खुश आहोत. आम्ही आज मिलिंद मामाला खूप मिस केलं. मी मम्मीशी पण फोनवर बोललो. सगळे म्हणत होते की मम्मी जर तिथे असती तर मम्मीनी खूप नाचली असती आणि मम्मीनी जेवढे नाचणारे आहेत त्यांना सगळ्यांना मागे पाडलं असतं. आणि जर मिलिंद मामा आणि मम्मी असते मग तर त्या दोघांनी कोणालाच म्हणजे सगळ्यांना साईडला करून दिलं असतं, असं माझं सगळ्यांचं म्हणणं होतं. खूप मिस केलं मी मम्मीला तिथे, कारण की मम्मी वॉज द वन ऑफ द मोस्ट मेन कार्यकर्ता ड्युरिंग द इन्फ्लुएन्शियल पीपल शी वॉज ना. शी वॉज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रचारक बिफोर द वोटिंग. सो बट ठीक आहे, आम्ही आज खूप एन्जॉय केलं, खूप सेलिब्रेट केलं, खूप एन्जॉय केलं. आता आम्ही आंघोळी करू आणि झोपून घेऊ. हाय गाईज, मी आता फायनली पूर्ण घर क्लीन करून फ्रेश झाली, एकदम मस्त आंघोळ केली, डिनर केलं, मेथीचे पराठे खाल्ले आणि पप्पा आणि भैया आले तर त्यांनी फ्रेश पेढे आणले मम्मा आणि माझ्यासाठी, कारण की मामा जिंकला. आणि आज मी खूप खुश आहे, माझा मामा नगरसेवक बनला आहे आणि मला पण जायचं होतं, पण भैया आणि पप्पा आधीच निघाले माझ्या खुश जायचा. नाही तर मी गेली असती तर मी पण पूर्ण मजे केले असते आणि एन्जॉय केलं असतं माझ्या मामाचं जिंकणं.